बनिले तुळसी हार काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर पाहिला मुख आवडले पाहिला मुख श्रोते मंडळींनी लवकरात लवकर स्टेज मध्ये येऊन बसले. आदरणीय हरिभक्त काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर कृष्णा हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम रूप पातालोचनी आवाज रूप पातालोचनी रूप पाहलोचनी रूप गुरुजीचा लोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पाहलोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा तो माधव भगवा तो माधव भगवा तो विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा तो माधव भगवा परवा तो विठ्ठल परवा
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पंडित कीर्तिवानो कायमी पंडित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचार नाम विठोबा कुळाचार नाम विठोबाचे आचार नाम विठोबा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा कामने गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कामने गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा धोपार घुमाई ठोपार घुमाई धोपार घुमाई ठोपार घुमाई धोपार घुमाई ठोपार घुमाई धोपार ठोपार घुमाई हरिभक्तीपरायण मुंडे गुरुजी आणि हरिभक्तीपरायण संगीत विशारद कैलास महाराज मुरकोटे. तुम्ही संत माय बापा तुम्ही संत माय बापा कृपावंत 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 तुम्ही संत माय बापा माय बापा
पतेत पतेत जय
कीर्तनाचे मानकरी आदरणीय नायब तहसीलदार बाळासाहेब भीमराव कचरे यांनी स्टेजवर यायचे आहे. महाराजांना हार घालायचा आहे. हरी हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सेना महाराज की जय. विठ्ठला 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 हे विठ्ठल हरी. तुम्ही संतमाय बाप कृपावंत, तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. हरी. थोडा वाण. हरी. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. श्री संताची या माता चरणावर, श्री संताची या माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभार करी, विश्रांती पावलो संभार, विश्रांती पावलो संभार, विश्रांती पावलो संभार. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विढलो विठ्ठल
तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार मी कोण कधी आता फक्त आवाज प्लेन द्या जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू पूर्ण विकू कमी करा देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकामध्ये कशासाठी आले याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्थिमगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजस्वी आणि यांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जोगाई मातेच्या आणि स्वामी मुकुंदराज महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली आपली ही अंबाजोगाई नावाची भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये आज मुकुंदराज सभागृहामध्ये आपण किमनिमित्त उपस्थित आहात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. वारकरी संप्रदायातले एक ज्येष्ठ संत म्हणून ज्यांची ख्याती आपल्या कर्माला देव मानणारे संत श्री सेना महाराज त्या सेना महाराजांच्या पुण्यस्मरणाचा औचित्य साधून महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या अंबेजोगाईकरांच्या वतीनं या शाखेच्या वतीनं सर्व नाभिक महामंडळाच्या वतीनं नाभिक संघटनेच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की या सर्व नाभिक संघटनेच्या वतीनं संत श्री सेना महाराजांची सेवा करण्याचं सद्भाग्य आज द्वादशी आणि त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आजच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली तोच दिवस म्हणजे आजचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात. आता एका दोघाचं नाव घेण्यापेक्षा सर्व मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं गेलं. परळीला कथा चालू होती दाऊदपूरला तिथं येऊन सगळ्या मंडळानं हे निमंत्रण दिलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. योगायोगानं आज ही सगळी मंडळी आता ज्यांनी चाल गायली ते आपल्या परिसराचं वैभव वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे संगीत अलंकार आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण मनोहर महाराज मुंडे डाबीकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शिष्य आमचे परममित्र आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण संगीत विशारद कैलास महाराज मुकुटे यांची उपस्थिती अंकुश महाराज आहेत परिसरातील भजनी मंडळ मृदंगाचार्य आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण मृदंग विशारद आनंद महाराज लोहिया त्यांची उपस्थिती त्यांना मनापासून जे अशोक महाराज आहेत त्यांना धन्यवाद देतो. ज्या जय हो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे कीर्तन दाखवण्याचं काम जे करत आहेत ते आमचे गंगेश्वरजी पालिमकर त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे संत सेना महाराजांचं वारकरी संप्रदायात गुरुजी एक आगळं वेगळं स्थान आहे. सेना महाराजांनी आपलं कर्म करत करतच परमार्थ केला. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक काम क्रोध नके काढू आणि दुश्मनाच्या बगला झाडू अशा पद्धतीनं सेना महाराजांचं काम जात बघितली तर नाभिक याच्यामध्ये समाजामध्ये नाभी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. कसे आपला वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचं एक ब्रीद वाक्य माहिती का या संप्रदायाचं एक ब्रीदच आहे. संप्रदायातला कुणी व्यक्ती असू द्या या संप्रदायात एका गोष्टीला फार मोठी किंमत आहे. त्याची एवढी किंमत विद्वत्तेला बी नाही कशालाच नाही. या संप्रदायाचा नियमच आहे काय यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती
धर्म नाही विष्णुदासा धर्म आहे विष्णुदास निर्णय तो ऐसा वेद शास्त्री निर्णय तो ऐसा वेद शास्त्री वेद यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. माझे थोडं महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे लक्ष द्या न बोलता. संप्रदायाचं हे ब्रीद आहे की संप्रदायात जात पात मानली जाते. ज्ञानोबराय म्हणतात भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझेची. भलत्या जातीत जन्माला या महाराज अडचण नाही. वरी देहाचे निनावे पशुचीही लाभू. एखाद्या वेळेला पशुवादिक येवनी प्राप्त झाली आनंद महाराज तरी हरकत नाही, पण तुमची जात संप्रदाय मान्य करत नाही. संप्रदायात तुम्ही कोण्या जातीचे याला किंमत नाही, तुम्ही कोणत्या धर्मातले याला किंमत दिली जात नाही. कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास सेना नावी जान कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास सेना नावी कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास सेना नावी जान विष्णुदास कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास सेना नावी जान बरोबर आहे गुरुजी. कबीर मोमीन लथिफा मुसलमान ही कोण आहेत? मुसलमान आहेत. म्हणजे धर्माची अडचण मिटली आणि जातीचा प्रश्न मिटविला. सेना नाही जाण विष्णुदास किंवा परमभक्त. म्हणजे संप्रदायात माझ्या लक्ष द्या थोडंसं न बोलता. संप्रदायात जात मानली जात नाही. या मुद्द्यावर ठाम राहा, बदलू नका. इकडे लक्ष द्या. जरा मागं बसता का तुम्ही दोघं तिघ जण? थोडंसं मागं बसून हिशोब करा. म्हणजे काय होईल मला तुम्हालाच म्हणतोय मी दोघा तिघाला मोबाईल बघणार आहे भाऊ तुम्हाला थोडंसं मागं बसून हिशोब करा. म्हणजे तुम्ही बी कार्यकर्ते त्यांना बी महत्वाचंच आहे ती काय चाललंय कुठं, पण ती माझं लक्ष नेमकं तुमच्यावर चाललंय बाकी काही नाही. विढल लक्षात यायला लागले का बोलणं. म्हणजे या मुद्द्यावर ठाम राहा की संप्रदाय हा जातीवादी नाही. काही लोक म्हणले वारकरी संप्रदाय जातीवाद करायला. संप्रदाय जातीवादी नाही, जातीवादी लोक संप्रदायात आली. त्याला काय करावं आपण सांगा. लक्षात आलं का नाही? संप्रदाय जातीवादी नाही, कारण हा 700 वर्षापूर्वीचा संप्रदाय आणि सगळ्याली एकत्रित घेऊन हा संप्रदाय सुरू केलेला. मेळविली मानदी वैष्णवांची जयाने घातली मुक्तीची गवानी. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित केले आणि संप्रदाय सुरू केला. म्हणजे संप्रदाय जातीवादी नाही. मुद्दा लक्षात आला का तुमच्या? संप्रदायात जात मान्य केली जात नाही. या मुद्द्यावर कैलास महाराज आता ठाम राहा. आता मी काय बी बोलन, पण ही मुद्दा सोडू नका. मी आता जरा फिरून येतो म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. फक्त हा मुद्दा सोडू नका. संप्रदाय जातीवादी नाही, गोष्ट खरी आहे हो, पण जातीसाठी माती बी खातीत माणसं. लक्षात यायला लागले का नाही? पण पहिल्या मुद्द्यावर ठाम राहा. मी काही बी बोललो ना, आता पहिला मुद्दा सोडू नका तुम्ही. म्हणजे मी पुन्हा क्लिअर करून देतो तुम्हाला. जातीसाठी माणसं माती खायला तयार आहेत का नाही सांगा बरं. हा आता उगत जमा झालेत का एवढी दुकानं बंद करून? कशासाठी जमा झालेत बोला की. अहो जातीसाठी धडधड बोला, उगं मोकळ्या म्हणणं. बरोबर आहे का नाही? जातीसाठी माणसं माती खायलाच आहे.
तुकोबराय म्हणत ना, जाती पाशी धावे जाती, म्हणजे जातीकडं जात वळती. माणसं म्हणतात ना, शेवटी आडाचं पाणी लक्ष द्यायला लागलंय का नाही, चिखलाला पाणी तुटलंय का नाही, माणसं कुणाकडे पळत येत, जातीकडे. मग ही मिटिंग बसली स्वर्गात. कुठं मिटिंग बसली? हो बोला की, बोलत चला. स्वर्गात देवाची संतांची मिटिंग बसली. म्हणले आता काय करा, माणसाला किती बी सांगितलं देव देव करा, माणसं ऐकायला गेले, परमार्थ करीना गेले. मग ह्या समाज हे आत्ताच आलंय असं नाही, पहिल्यापासून नाद आहे. फक्त पहिला झाकरीत होता, आता ओपन चालू. कशाला कळायला लागले की नाही, जातीपातीचं पहिलं झाकून होतच नव्हतं असं नाही, फक्त ओपन नव्हतं, आता जरा ओपन झालंय. आनंद महाराज आहे काय तुमचं बरं आहे गाव जेली हनुमान बाहेर, इकडे बी नाही तिकडे बी नाही, मधला धंदा आपला बरोबर आहे का, इकडे लक्ष द्या. हे पहिल्यापासूनच आहे महाराज, आता नाही, फक्त झाकून होतं. मग काय करायचं, स्वर्गात देवाची संतांची मिटिंग बसली. म्हणजे माणसं नादी लावावं लागते, देव देव तर करायला लावावं लागेल. माणसं काय करायचं आता, म्हणले आता एक मधला मार्ग काढा. म्हणले काय, जात बघायची संत पाठवायचा. ध्यानात बसायला लागले का तुमच्या? हो कळायला, जात बघायची संत पाठवायचा. सगळ्यात मोठी जात म्हणले कुणब्याची, 2-4 संत पाठवून द्या. आणि ज्येष्ठ संत तुकोबाराय, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. आणि गुरुजी प्रत्येक संतांनी जातीचा स्वाभिमान सोडला. तुकोबारायने सांगितलं मी कुणबी आहे. लक्षात आलं का नाही? कुणब्याच्या कुळात म्हणले तुकोबाराय पाठवून द्या. ब्राह्मणाकड चॅप्टर जाते, 2-4 संत द्या म्हणले. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, स्वपन काका, मुक्ताबाई, हे लक्ष द्यायला लागले. नाथ महाराज, हे 2-4 संत पाठवून द्या. म्हणले हे शिंप्याच्या कुळात म्हणले नामदेवराय पाठवून द्या. लक्ष द्यायला लागले का नाही? विनवी शिंपियाचा नामा, म्हणजे स्वतःची जात सोडली का नाही. बर म्हणले कुंभाराच्या जातीत हे 13ला गोरोबा काका पाठवून द्या. ठीक आहे म्हणले, गोरोबा काका पाठवून द्या. हा माळ्याचं कसं करायचं? हो बोला की. हा सावता महाराज पाठवून द्या माळ्याच्या जातीत. बौद्ध धर्मात चोखोबाराय जन्माला, जातच सोडली नाही. कोणती जात सांगा, मी संत सांगतो तुम्हाला. बौद्ध धर्मात संत चोखोबाराय जन्माला घातले. सोनारात नरहरी महाराज जन्माला घातले. वंजाऱ्याची जात आडमुठी असल्यामुळे एका संतानं दाबणार नाही म्हणून 2 संत पाठविले, वामन भाऊन भगवान बाबा. लक्षात आलं? ही जात एक जणाला दबत नाही म्हणले, ह्यांना 2 लागते, एक गरम दुसरे नरम. संत भगवान बाबा नरम साधू, वामन भाऊ गरम साधू. संत भगवान बाबाच्या कीर्तनाला माणसं पुढून जागा धरायचे, वामन भाऊच्या कीर्तनाला मागून जागा धरायचे. लक्षात आलं का नाही? आधी का दिंडीत भजने आला एक जण, वामन भाऊच्या आष्टी तालुक्यातली घटना. आणि दिंडीत भजण्यात चालला. लोक म्हणले लय भजन गवळण भारी, म्हणले बाहूकड चला आशीर्वाद देतील. ती म्हणला नग नग ती म्हातारी शाप बीप देईन मला नग तिकडं. आजाला म्हणले बाहूकड, शब्द ना शब्द गेला की बरोबर आहे का नाही. गेलं की एक जण म्हणला बाहू ही लय गवळण भारी म्हणते तर. आणि दिंडीत गवळण म्हणली, लोक लयच भुलले ना, लोक लयच म्हणायलेत भजन्या भारी, ह्याला आशीर्वाद द्या. भाऊने असं बघितलं, म्हणले होय गवळणी म्हणतोस काय? म्हणले हो गवळणी म्हणतो. ती बॅडमुठच होतं, जरा पुढचंच होतं. बरं भारी गवळणी म्हणतोस? हो गवळणी भुल येतोस म्हण? नाही म्हणतोय म्हणला. हां बर बर बर. पंढरपुरा बसतो आहेस का दिंडीत? नाही म्हणला, म्हैशी आहे झाली या. चल म्हणले होतंय म्हशीचं. नाही म्हणला, माशी कुणाला धार काढू देत नाही. अरे चल म्हणले होता असते. नाही म्हणला, जमतच नाही म्हणला. आणि भाऊ म्हणले म्हैस मेले हो, आता मरती म्हणला. आता मरती याच म्हणला, पहिली मेली नव्हती आता मरती म्हणला. 2-4 दिवसानं पुन्हा दिंडीत कुर्डवाळीच्या पुढे भजण्यात दिसला. उठा साधू संत काकडा म्हणायला. भाऊ म्हणले म्हैशीचं काय झालं? परवा दिवशीच मेली की म्हणला, मी माती करून आलो म्हणला. लक्ष द्यायला लागले. गरम साधू आणि वामन भाऊ गरम आणि भगवान बाबा नरम साधू वंजाऱ्याच्या कुळामध्ये. म्हणले आता ही नाभी कुळामध्ये कुणाची निवृत्ती करायची, कुणाला पाठवायचं, लक्षात यायला लागले का माझं बोलणं. आणि म्हणून या कुळामध्ये संत श्रेष्ठ शेना महाराज पाठवले. कळायला लागले का बोलणं? हां. आणि मग आता कसं आहे, संप्रदाय जातीवादी नाही, या मुद्द्यावर या. जातीवादी नाही, पण माणसं जर जातीसाठी माती खात असले तर आम्हाला बी निर्णय बदलावा लागला. प्रत्येक जातीत एक संत पाठविले आणि त्या जातीला धन्य केलं. उत्तम त्या याती
देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती उत्तम त्यागे देव शरण अनन्य गती देव शरण अनन्य गती देव शरण अनन्य गती उत्तम त्या याती आणि देवा शरण अनन्य गती. तुम्हाला बोर व्हायला नाही ना लय? हा आता हे शूटिंग चालू असल्याने व्हायला लागले कीर्तनाचं म्हणजे काही सभागृह असले बोर व्हायलाय का चहा सांगू एकदा नका ना फ्रेश होतील म्हणून म्हणलं राहू द्या आता जीवच थोड्या वेळानं. त्या जाती उत्तम आहेत ज्या जाती देवाला शरण गेल्या. मग ना सेना महाराजांची जात न्हाव्याची होती पण अधिकार जर बघितला तर जगाच्या मालकानं त्यांच्या घरी काम करावं हा अधिकार सेना महाराजांचा. तसे मुळातले महाराष्ट्रातले पण महाराष्ट्रातले पण पोटासाठी हितभर पोटासाठी पोटासाठी पहायवडी आटा आटी पहायवडी आटा आटी पोटासाठी बांधव गडला. त्या ठिकाणी उदयसिंह राजे नावाचे त्यांच्या पदरी चाकरी. सेना महाराजांच्या वडिलाचं नाव होतं देवीदास. लक्ष द्यायला लागले का नाही? आडनाव होतं वैद्य. त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुंदराबाई. लक्ष द्यायला लागले का नाही? आणि हे सगळी मंडळी सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य हे तिकडं कुठं त्या उदयसिंह राजाच्या पदरी त्यांची चाकरी होती. माझ्याकडे लक्ष द्या थोडंसं. आणि यांचा जुना संदर्भ जर सांगायचा झाला तर सेना महाराजांचे वडील आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी ही दोघं जण काशीला एका गुरुक शिकायला. त्यांचं नाव रामानंद सरस्वती. रामानंद स्वामी ही दोघं एका ठिकाणी शिकायला. आणि मग हे तिथं सेवा करायचे त्या उदयसिंह राजाची. आणि मग कालांतरानं वडील आळंदीला विठ्ठलपंत आळंदीला आले ग्रस्ताश्रम स्वीकारला आणि हे त्या राजाच्या पदरी जाऊन चाकरी. बरोबर आहे मी सांगायला होते त्या राजाच्या पदरी चाकरी केली. आणि आमचे सेना महाराज लहान होते. लक्ष द्या माझ्याकडे. मग सारखं देवीदास महाराजांनी म्हणजे महाराजांच्या वडिलांनी सांगायचं सेना माझ्या व्यापानं मला जाणं झालं नाही पण मी विठ्ठलपंतांचा गुरुबंधू आहे. ते आळंदीला गेलेत मी इकडं आलोय. आमचे गुरुजी रामानंद स्वामी नेहमी आम्हाला सांगायचे पाठात काय आपण इथं वेदांत मांडतो आपण इथं ब्रह्माचं झाड उभा करतो पण या सगळ्या ब्रह्मज्ञानाचा बाप म्हणजे पांडुरंग आहे. तो महाराष्ट्रात पंढरपूरला आहे. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक आणि विठ्ठलची एक देखली असं सांगायचे. सेना महाराजांनी सांगायचं ठीक आहे बाबा सेना माझं जाणं झालं नाही पण आयुष्यात जन्माला येईन एकदा तरी पंढरपूरला जा पांडुरंगाचं दर्शन घे तो भक्ताची सेवा करणार आहे. ठीक आहे बाबा. कालांतरानं वडील गेले. प्रेमकुंवर नावाची आई होती. आई गेली आणि आई गेल्याच्या नंतर वडील गेल्याच्या नंतर उदयसिंह राजा सुद्धा गेला आणि त्याचा मुलगा रामसिंग. तो रामसिंग राजा तो क्रूर होता. माझ्याकडे लक्ष द्या. क्रूर होता. त्याला अंगाला कूड फुटलेला होता. कुष्ठरोग झालेला होता. अंगाचा दाह होत होता आणि त्याच्या पदरी सेना महाराज बापाच्या जागेवर ड्युटी लागली. कुणाला? सेना महाराजाला. काही नाही ड्युटी एकच. सकाळी सकाळी जायचं आंघोळ घालायची दाढी करायची केस कात्रण करायचं आणि सगळं व्यवस्थित करून उठलं नाव आंघोळ घालायची 12 पर्यंत ड्युटी करायची. दुपारी 2 प्रहर असं नामदेवरांनी उल्लेख केला. 2 प्रहर 12 पर्यंत ड्युटी आणि पुन्हा येऊन आंघोळ करायचे. माझ्याकडे लक्ष द्या. आणि आंघोळ झाली पुन्हा मात्र धुपटीला हात लावित नव्हते. पुन्हा धुपटी बघायचीच नाही नकोच. पुन्हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी भजन करीत बसायचे. ऐकायलात का लक्ष देऊन? हा बघा लक्ष द्या माझ्याकडे. मग एके दिवशी काय झालं एके दिवशी ही ड्युटी चालू सगळं व्यवस्थितरित्या चालू. सेना महाराजाचं वर्चस्व त्याच राजवाड्यातल्या काही लोकांनी देखवलं नाही. आज तिथेच की गुट बरोबर आहे का नाही देखवाना गेलं. फक्त संधी बघत होते. संधी कुठं सेना चुकतोय आणि कुठं ह्याची आम्ही नोकरी काढून टाकू एवढंच बघत होते. कालांतरानं वडिलांना सांगितलेलं भगव्या पताकावाले दिसले
हे पांडुरंगाचे वारकरी आणि त्यांची सेवा करायची. बांधवगडला काही वारकरी पंढरपूरला चाललेले भगव्या सेना महाराजाच्या घरी आले. महाराजांनी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि त्यांची दाढी कटीन फुकट करायची वारकऱ्याची. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा तुम्ही. ही सेना महाराजाची परंपरा चलवी जा, थोडी लक्ष द्यायला लागलंय का नाही. फुकट करायची दाढी कटीन, उल्लेख आहे तसा चरित्रात गुरुजी कैलास महाराज तसा उल्लेख आहे. फुकट दाढी कटीन वारकऱ्याची, कारण हे भगव्या पताकावाले हे पांडुरंगाचे वारकरी आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं सगळ्या नाभिक समाजातल्या माणसांनी लक्षात ठेवायचं, आपण बी सामान्य नाहीत. तुम्हाला बी सेना महाराजाची परंपरा आहे, म्हणजे पांडुरंगाची परंपरा तुम्हाला लाभलेली, तुम्ही सामान्य नाहीत ही लक्षात ठेवा. म्हणून बघा इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आणि 8 वाजले 9 वाजले महाराज काही येणार. राजागर आधीच तर सर्किट होतं, राजा गरम झाला. सेना आला नाही, सेना आला नाही, अंघोळ राहिली. 2-4 नौकर पाठविले. सुंदराबाई बाहेर आल्या. त्याने विचारलं सेना कुठे आहे. सांगितलं पंढरपूरचे पांडुरंगाचे वारकरी आलेत, त्यांची दाढी कटीन चालू आहे. राजाने बोललेलंय यांचं उरकाल्याशिवाय त्यांना वेळ नाही असं सांगा जाऊन. पुन्हा येतो म्हणले. सांगणाराने एकाचं 2 केलं. धंदा लोकाली निम्मा आयुष्य खालीवरीत गेले, निम्या लोकांचं निम्मा आयुष्य. सांगणाऱ्याने सांगितलं येत नाही म्हणला, शिया देत होता तुम्हाला. हे असली लय दलिंदर लोक झाले जन्माला आलेत सध्या. येत नाही म्हणला, नाही म्हणला, शिव्या देऊ लागला तुम्हाला. असं जिथं आहे तिथं त्याला बांधून आणा आणि भर चौकात फाशी द्या सेना महाराजाला. ऐकायला का लक्ष देऊन, ह्यांना एवढंच पाहिजे. ठीक आहे म्हणले, पण महाराज देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देवानं सांगितलं माझ्या सेनाचं काय चुकलं, का माझ्या सेनाला फाशी विनाकारण काय चुकलंय सेनाचं. जगाच्या मालकानं सेना महाराजाचं रूप धारण केलं. ती धोपटी गळ्यात, तीच धोपटी. हे राजाची स्पेशल होती ना, VIP लोकांचं वेगळं असते, बाकी ते वेगळे कंगवे असतात. लक्ष द्यायला लागलंय का नाही, यांना माहिती सगळं. ते निघाले. आल्याबरोबर तर हात जोडले आणि नमस्कार केला. महाराज चुकलं माफ करा, लेकराला माफ करा. बाप दादापासून 7 पिढ्याची परंपरा आहे, नोकरीहून काढू नका. थोडासा उशीर झाला. स्मित भाषी बोलणं आणि हसणं. आता देवच होता किती. राजा म्हणला ठीक आहे ठीक आहे, काय अडचण नाही म्हणला, ये. आणि मग लगेच ते आरसा दाखवायचा व पाण्याची वाटी. बरोबर, पहिले आता काय ती आता तणनाशक सारखं फवारणी निघाली अशी. पहिली ती पाण्याची वाटी होती, लक्षात आलं का नाही. हां, फवारणी निघाली आता नाही. आणि मग म्हणले हां घ्या राजेसाहेब. आणि अंगाला हात लावला. मालिश करून द्या, टाईम आहे थोडा. मालिश केली, अंगाचा कूड गेला आणि कांती चमकायला लागली, तेजोमय कांती झाली. म्हणले सेना काय तुझ्या हातात ताकद आहे. एवढ्या दिवस मालिश चालू आहे, आज काही वेगळंच वाटतंय. ह्याला काय माहिती, हात सेनाचा नव्हता, हात देवाचा होता. लक्षात आलं. ह्याच्या दाढीहून देवाचा हात फिरला. अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. नाही मालक, मी कशाला, मी सामान्य माणूस आहे, तुमचा नौकर आहे. नाही नाही, वंजळभर मोहरा घेतल्या सोन्याच्या आणि सेना महाराजाच्या धुपटीत टाकून दिल्या. येऊ का मालक, या. सेना महाराज देव निघून गेले आणि तिकडली कामं संपले. बायकून सांगितलं राजाचे नौकर आले ते 2-3. काय म्हणलीस, काम उरकले येते. कशाला म्हणलीस, त्याला आधी डोकं कमी, आता ड्युटीहून काढीन. पळतच आले. सरकार चुकलं, सरकार माफ करा सरकार, आता असं होणार नाही. राजा म्हणला सेना काय बोलायला लागलास तू, आताच येऊन दाढी करून गेलास की. नाही नाही, चेष्टा करू नका गरीबाची, कुठं आलोय, आलोच नाही. अरे बाबा आता दाढी करून गेलात, माझी कांती चमकाय लागली, तुझ्या हातात जादू आहे. आरशात बघायला गेलं की देव दिसायचा, वरी बघितलं की सेना महाराज. अरे डोळे चोळायचं वेगळंच. पाण्याच्या वाटीत बघायला गेलं की देव दिसायचं, वरी बघितलं की सेना. काहीच कळा नाही गेलं. अरे म्हणले आत्ताच गेलास की तू, असं कसं बोलायला लागला. नाही महाराज असं बोलू नका, गरीबाला चेष्टा करू नका. अरे म्हणले आत्ताच गेलास, मी तुझ्या धोपटीमध्ये वंजळभर सोन्याच्या बोला की मोहरा टाकल्यात ना. आणि मग गुरुजी त्यानं धोपटी बघितली. धोपटी बघितल्याबरोबर सोन्याच्या मोहरा दिसल्या. सेना महाराजांनी मांडी घातली. सांगितलं देवा, सांगितलं राजा, तो हात माझा नव्हता, तुझं केवढं नशीब चांगलंय. माझ्या पांडुरंगानं त्या ठिकाणी तुझी सेवा केली. आजपासून राजीनामा. माझ्या वडिलाची गोष्ट मला आठवली. माझ्या वडिलानं सांगितलं होतं पांडुरंगाच्या वारकऱ्याची सेवा केली, पांडुरंग आपली सेवा करतो. दास्य करी दासाचे, उनेन साहे तयाचे. दास्य करी दासाचे, देव दास्यत्व दासाचं करतो. आजपासून राजीनामा. आता पांडुरंगाची सेवा. आणि पंढरपूरला येऊन सेना महाराजांनी पांडुरंगाची सेवा केली. लक्ष द्यायला लागले का नाही.
म्हणजे नाव्ही कुळामध्ये जरी त्यांचा जन्म झालेला असला तरी अधिकार सामान्य नाही. आणि मग समाजाला त्या ठिकाणी प्रबोधन केलं. नामदेवरायाची भेट झाली आणि नामदेवरायाची भेट झाल्यावर नामदेवरायाला विचारलं, माझे वडील देवदास वैद्य म्हणले हां, आणि ज्ञानोबारायाचे वडील विठ्ठलपंत म्हणले हो. माझ्या वडिलांनी सांगितले माऊलीची भेट घ्यायची. नामदेवराय म्हणले थोडासा उशीर झाला. म्हणले कसं काय? मागच्याच कार्तिक महिन्यामध्ये आम्ही त्यांना समाधी दिली. लक्ष द्यायला लागले का नाही? हो. केवढा केला उपकार, एवढा मोठा आमच्यावर उपकार ज्ञानोबारायांनी केला. शेणा महाराजांनी सेवा केली, पांडुरंगाची सेवा निष्ठेने केली. त्यामुळे आपल्या समाजातल्या सगळ्या माणसांनी एक लक्षात ठेवा, आपली ही परंपरा पांडुरंगाची सेवा करण्याची, कपाळाला गंध लावण्याची आणि इमानदारीनं धंदा करण्याची ही लक्षात ठेवा. नुसता आम्ही नाभिक समाजात जन्माला आलोत म्हणून जमणार नाही. तर शेणा महाराजांनी जी परंपरा आपल्याला घालून दिली तसं आपण वागलं बी पाहिजे. आपल्या बी गळ्यात माळ पाहिजे. पहिल्या काळात नावी समाजाच्या लोकात मांसाहार नव्हता. अलीकडं निघालाय मांसाहार. नाही तर सेना महाराजाची परंपरा त्या कुटुंबियाला लाभलेली, त्या जातीला लाभलेली. त्यामुळे फक्त पुण्यतिथी साजरी करायची नाही तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं. अशी संत या जगामध्ये कशासाठी आले? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, जागर वैकुंठी ते संत येथे उपकारासाठी. किंवा ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो, लक्ष द्या. देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोकालागी. संपूर्ण आयुष्य संतांनी दुसऱ्यासाठी खर्च केलं. बरोबर आहे का नाही? उपकारासाठी केले हे उपाय, येणे विना काय साड आम्हा, येणे विना काय साड आम्हा. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विना काय साड आम्हा, येणे विना काय साड आम्हा. उपकारासाठी केले हे उपाय. लक्ष द्या. येणे विन काय चाड आम्हा. आम्हाला चाड म्हणजे इच्छा. आम्हाला कशाचीच इच्छा नाही. लोकावर उपकार करणं हे जर सोडलं तर संतांना दुसरं काहीही करायचं नाही. माझ्या लक्ष द्या, न बोलता लोकावर उपकार करायचे आणि उपकार करणं सोडलं तर आम्हाला दुसरं काही करायचं नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुकोबाराय म्हणतात, काम नाही झालो पायी कामा. महाराजांचे शब्दच आहे. तू कामाने आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. नाहीतरी मला सांगा सगळ्यांनी, संत सेना महाराज जर झाले नसते तर आपल्याला कुणी विचारलं असतं का?
हो बोला की विचारलं असतं का? नसतं विचारलं. त्याच्यामुळं त्यांचं मंदिर चालू आहे आणि मंदिर आता वर्षभरात तरी पूर्ण करून घ्या. नियोजित दिसायला लागलंय लिहिलेलं का झालंय? नियोजितच वाचलं म्हणून म्हणलं पुढच्या पुण्यतिथीपासून तरी करून टाका म्हणजे मोह कीर्तन तिथंच होईल पुन्हा. म्हणजे पुन्हा मोहच का अजून लक्षात आलं का नाही? लक्षात आलं. सगळ्यांनी सहकार्य करून मंदिर तेवढं बांधून टाका. आज आहो एवढं कसं तुम्ही एडी राहिलात की कुणाला बी जातीचा स्वाभिमान आहे तुम्ही कसं मंदिर महागत ठेवलंय अजून काही कळाना. लक्षात आलं का नाही? हा म्हणून तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकार करणं सोडलं तर संतांना दुसरं काही करायचं नाही. केवढा केला उपकार काय म्हणू मी पामर, काय म्हणू मी पामर, काय म्हणू मी पामर. केवढा केला उपकार काय म्हणू मी पामर, काय म्हणू मी सेना महाराजांचाच अभंग आहे हा. केवढा केला उपकार काय वानू मी पामर. त्यांचा एवढे उपकार आहेत आपल्यावर तेवढे त्यांचे उपकार विसरता येत नाहीत. उपकार करण्यासाठी संत आले. बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. लक्षात ठेवा. म्हणून ते उपकार करण्यासाठी आले म्हणून त्यांना अधिकारी संत म्हणतात. कसले संत म्हणतात? अधिकारी संत. सेना महाराज कसले संत? अधिकारी. दुसऱ्यासाठी जगतात ते अधिकारी आणि स्वतःसाठी जगतात ते भ्रष्टाचारी. लक्षात आलं का नाही? पण सामान्य लोक स्वतःसाठी, पण ज्ञानोबाराय संत सेना महाराज सारखे साधू दुसऱ्यासाठी जगतात म्हणून त्यांना अधिकारी संत म्हणतात. लक्षात ठेवा. सामान्य अधिकार नाही हो. आणि म्हणून कशाचे अधिकारी? ज्ञानोबाराय म्हणतात कैवल्याचा अधिकारी. मोक्षाची सोडी बांधली करी. कुणाला मोक्ष द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा ही कुणाच्या हातात आहे? संताच्या. आपल्याकडे प्रमाण आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्यांना मोक्ष मिळणार असं त्याचा अर्थ नाही. त्यांना मोक्ष मिळालेलाच आहे त्याच्याबद्दल काय नाही. पण मोक्ष नावाचं जे खातं आहे त्या मोक्ष नावाच्या खात्याचे अधिकारी ते. म्हणजे कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा गुरुजी त्यांच्या हातात. मग तुम्ही बी गेला देवाकडे अर्ज केला आम्हाला मोक्ष मिळावा तर तीच ती म्हणणार कोण आहे तुम्ही? आम्ही नाभिक संघटनेतले अंबाजोगाई. असं आहे का? बर तिथं खाली सेना महाराज बसलेले त्यांची सही घेऊन या. त्यांनी जर सही केली तरच देव तुमच्यावर शिक्कामोर्तब करणार नाही तर शिक्कामोर्तब करीत नाही. लक्ष द्यायला लागले का माझं? तुम्ही अच्युतात्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धारी. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही म्हणताल त्याचा उद्धार देव करतो. फक्त संतांनी शब्द टाकला पाहिजे. कुणी शब्द टाकला पाहिजे? सेना महाराजासारख्या साधूंनी शब्द टाकला की देव त्यांचा शब्द झेलणार. देव खाली जाऊ देत नाही. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. किंवा प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. पाळी पंढरीनाथ लढात्याचा पाळी पंढरीनाथ लढात्याचा पाळी पंढरीनाथ लढात्याचा पाळी पंढरीनाथ लढात्याचा. हाती संत कृपावंत हरी हाती कृपावंत धरी तिच्या हाती संत कृपावंत. धरी तिच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लढात्याचा लढात्याचा. पाळी पंढरीनाथ लढात्याचा लढात्याचा. पाळी पंढरीनाथ लढात्याचा लढात्याचा.
सप्ताह चालू असल्याने वाटायला लागले. दोनच माणसं आहेत म्हणणारे आणि एकच वाजविणार. थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. लक्षात आलं का नाही? पैसे जातात पण शिन येत नाही. नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती काय कामाची असले सांगा. एकदम सुंदर. धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आणि असे संत या जगात आले त्याचं कारण उपकार करणे. काय करणे? हो बोला की. लोकावर उपकार करण्यासाठी संत जन्माला आले. पण कसं असतंय? कुठल्या बी गोष्टीची पद्धत असते. कुठल्या बी गोष्टीची काय असते? शेवटी पद्धत असते. कीर्तनला बसायची बी, हो कीर्तनला बसायची बी पद्धत असते. चपला बिपला काढून बसावं लागतं. की आता राहू दे, आता राहू दे, आता नका काढू, राहू दे आता. त्याची पद्धत असते कीर्तनाला बसणे. तसे तर खुर्चीवर बसूच नाही. पण आता व्यवस्था नसल्यामुळं ठीक आहे. पण तरी बी चपला बिपला काढून पद्धत असते त्याची. भजनाची बी काय असते पद्धत. काही भजनाली पद्धतच नाही. लक्ष द्यायला बरेच जण म्हणतात नाही बे त्याच्या का म्हणण्याला पद्धत आहे का काय. तसं नाही. वाजण्याला बी पद्धत असते. हे बी ध्यानात ठेवा. वाजण्याला पद्धत आहे, म्हणण्याला पद्धत आहे, बसण्याला पद्धत आहे. कीर्तनाची बी काय असती? पद्धत असती ना. कुंकड बी एखादा महाराज बोलायला गेला की माणसं टाळ टाकला की म्हणते की त्याला काय पद्धत होती का काय. कुंकड बी बोलत होतं. पद्धतीला किंमत आहे. कशाला किंमत आहे? आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. इंगळे महाराज सांगायचे लय खालच्या दर्जाचा नाही पण उगं कळावं म्हणून. एक नेहमी एक माणूस दारात उभा होता आणि पोरगा एक दारात उभा. एक माणूस गेला आणि त्या पोराला म्हणला ए तुझा बाप कुठं गेला? काय म्हणला? तुझा बाप कुठं गेला? दुसरा आला आणि म्हणला तुझ्या माईचा नवरा कुठं गेला? काय झालं हसायला? माईचा नवरा कोण होतो? मग काय झालं? पद्धत चुकली. लक्ष द्यायला लागलंय का नाही? बोलण्याची पद्धत चुकली म्हणजे शेवटी किंमत कशाला? पद्धतीला. मग संत इथं उपकार करण्यासाठी आले पण संतांनी पद्धत कोणती वापरली? तुकोबाराय म्हणतात माय बापाची पद्धत वापरली. तुम्ही संत माय बाप पावन. तुम्ही संत माय बाप पावन. तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 कायमी पतित कीर्तिवानु. कायमी पतित कीर्तिवानु. अवतार तुम्हा दया कारण. अवतार तुम्हा दया कारण. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा दया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. शाबास. कशाची बी काय असते? पद्धत असते की. बरोबर आहे का नाही? पद्धतीवर मोडत आहे सगळं. आपल्या विद्यमान आमदार आपल्या सर्वांच्या परिचित असणाऱ्या संप्रदायावर त्यांचं प्रेम आणि सगळ्यावर ज्यांचं प्रेम आहे ते आमच्या सौभाग्यवती आमदार नमिताताई अक्षयजी मुंदडा
ताईंचं या ठिकाणी आगमन झाले, जोरदार टाळी वाजून त्यांचं आपण स्वागत करूया. नेहमी सांप्रदायिक आणि धार्मिक कार्यामध्ये मुंदडा कुटुंबीय, संपूर्ण कुटुंबीय कायमस्वरूपी हजर असतं महाराज. की अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, सांप्रदायिक कार्यक्रम, आमचे अक्षय भैया असतील, नमिताताई असतील, एवं नंदू काका असतील, सर्वच परिवार त्यांचा सांप्रदायिक कार्यामध्ये नेहमी धाडसानं या ठिकाणी येत असतात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ताई या ठिकाणी आल्यात. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या वतीनं आपलं स्वागत. आपलं होतं पद्धतीवर आनंद. कशावर? पद्धतीवर. कशाची बी पद्धत, आता ही बी पद्धतच असते ना त्याची बी. बघा, मोठ्या माणसाचा आदर करावा, बोलावा, कौतुक करावा, ही बी पद्धत असते. काय असते? पद्धत असते. मग संतांनी उपकार करण्याची पद्धत कोणती वापरली? तर पद्धत वापरली मायबापाची. पद्धत कुणाची? मायबापाची. कारण त्या मायबापाच्या पद्धतीसारखी पद्धत जगात कुणाचीच नाही. हो, कसली पद्धत आहे? ज्ञानोबराय म्हणतात, जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष अति. असली पद्धत आहे मायबापाची. मग ती माय आमदार का असाना, लिकरू संगच घेऊन चालणार. पद्धत चांगली मायबापाची. लक्षात यायला लागलंय का? कुठं बी असलं तरी लिकरू संगच असते की नसते का सांगा. अहो हेच नाही, आम्ही व्हिडिओ बघितलेत. विधान भवनामध्ये लेकरू पोटात होतं तरी माय तिथं बी लेकराला घेऊन होतीच का नव्हतीच सांगा. दिसलं का नाही? जगाचे आपल्या सामान्याचे प्रश्न मांडण्यासाठी हीच होती का पोटात? हीच होती पोटात बी. बरोबर आहे का नाही? हा, ही पद्धत आहे ना माय बापाची. बरोबर आहे का नाही? आगा आपुली माय कुरूप जरी होय, लेकराला माईची गरज आहे, माईला लेकराची. त्यांच्यासारखी पद्धत जगात कोणतीच नाही. मग माय कसली बी असू द्या, जैसी तैसी माय बरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी. ओ जैसी तैसी माय बरी, मानाल त्या माया रे, मानाल त्या माया रे, मानाल त्या माना येरी, माना येरी. जैसी तैसी माय बरी, मानाल त्या माना येरी. ऐशी कळवळ्याशी जातीन करी लाभाविन प्रेम. जगात त्यांच्या पद्धतीसारखी कुणाचीच नाही. ज्ञानोबराय म्हणतात, का बालक बुबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करुनी माऊले रिजे जेवी. जीवा परीस बाळ पडिये माते, जीवा परीस बाळ पडिये मा. जीवा परीस बाळ पडिये मा, पडिये मा, जीवा परीस बाळ. ओ आंधळे पांगळे मुखिया नारकळे, आंधळे पांगळे मुखिया नारकळे, जीवा परीस बाळ पडिये माते. वा कैलास वा. जीवा परीस बाळ पडिये माते. आंधळे पांगळे मुके अडगळे, आंधळे पांगळे मुके अडगळे, जीवा परीस माय ओ जीवा परीस बाळ पडिये माते. वा वा वा. आता लक्ष द्या. आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, नाही तर अनरगळ असू द्या. आंधळे पांगळे मुके अनरगळ, जीवा परीस बाळ बाळ पडिये माते. पडिये माते. जीवापेक्षा जास्त लेकरू माईला आवडत का नाही आवडत? बोला. हा चला. कसलं बी असू द्या, ते आंधळं पांगळं खुळं लंगडं, माईला लेकरू आवडतं एवढी गोष्ट मात्र खरी. कसलं बी असलं तरी. लक्षात आलं? ही पद्धत माईची आहे. माईसारखी पद्धत जगात कुणाचीच नाही महाराज. कळायला लागले का बोलणं? हा. पण येडे लोक आहेत महाराज. मायबापाची सेवा ही जगातली महत्वाची. उगा विषय निघला म्हणून सांगतो. तुम्ही देव किती धुवून ठेवा आणि मायबापाला शे देत असाल तर तुमचा काही उपयोग होणार नाही. ज्ञानोबराचे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, जगात तुम्हाला मान आहे ताई. ज्ञानोबराचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले. जगात मान आहे, पण घरी जर मायबापाला नीट बोलत नसताल, तुमचे किती बी कडक कपडे असू द्या, टाईट कपडे असू द्या, तुमच्यासारखी मूर्ख माणसं जगात कोणतीच नाही.
ओवी आहे ज्ञानोबाराची, बोगस म्हटलं मी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की घरी माता पितरा धड बोले ना संसारा येर विश्वी आदरा मूर्ख जैसा. जगात विश्वात त्याचा आदर आहे गुरुजी, पण मूर्ख माणूस आहे, मायबापाची सेवा करीत नाही. लक्ष द्यायला लागले का बोलणं? येडे म्हणते अवघड आहे माय, बायको सांभाळणं लई सोपं आहे मा. ही येडे तुम्हाला आकला कमी थोड्याशा, त्याच्यावर आता ती बी मीच सांगायचं का बायको सांभाळायची, ही प्रश्नच आहे. नाही तर मायबाप लय सोपं आहे ना, बायको नीट सांभाळे की मायबापाचं कायच. ह्या बायाचा असा राग आहे तुम्हाला काही काही बायाचा, सासू सासऱ्याला चहा नाही पाणी नाही आणि तिकडे भाऊ जायला शिकवत्यान नीट सांभाळी जा. ह्या कानाखाली ठोका दिला पाहिजे, तू घरचं सांभाळणं आधी, दुसऱ्याला काय सांगायला लागलीस तू घरचंच नीट नाही तिला कशाला सांगायला लागलीस तू. तिकडे लक्ष द्या माझ्याकडं, सोपं असतंय. मायबापाची सेवा सगळ्यात महत्वाची सेवा आहे. लक्षात आलं का? आता लक्ष द्या. आणि माईची पद्धत, बापाची पद्धत बापाची ह्याच्यापेक्षा भारी पद्धत आहे. हो, शेवटी बाप तो बापच आणि माय ती मायच. लक्षात आलं का नाही? आता माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हिंद केसरी पहिलवान, कसला हिंद केसरी पहिलवान, भारतात त्याचा नंबर 1, कुस्तीमध्ये नंबर 1 आलेला त्याचा, भारतात नंबर 1चा. आणि त्याला पठ्याच भेटलेला नाही, असला होता ओरिजिनल. लक्ष द्या माझ्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. आणि मग काय झालं, कुस्तीला निघाला गुरुजी. आणि कुस्तीला निघाल्यावर भोंगळं पोरगत 4 वर्षाचं, चेडी सुद्धा घातलेलं नाही, भोंगळच. आणि बापाव हाबूक ठोकली कुणी, 3 वर्षाच्या पोरानं. पप्पा म्हणला जोड नाही म्हणून कळालंय, म्हणलं आपल्या संग बघायचं की एकदा धरून, आपल्या संग एकदा होऊन जाऊ द्यायची का. जोड नाही म्हणून ऐकू नये म्हणलं आमच्या पप्पाला, पण बघू किसमें कितना दम है. बापाला आनंद वाटला, हा जमतंय म्हणला, चला म्हणला, हा बघू म्हणला. हा हाबूक टाकली, ही पाय अडकीला, तीच बाप खाली पाडला. कसं वाटायलंय म्हणला, पाडला का नाही पाडला, पाडला का पडला, कसं वाटायलंय पाडला का पडला. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा, बाप निर्बळ साठी बाळा, बाप निर्बळ साठी बाळा. बाप निर्बळ साठी बाळा, बाप निर्बळ साठी बाळा, बाप निर्बळ साठी बाळा, बाळा. ही बापाची पद्धत आहे. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. त्याचं द्रौपदचे प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही गेले नाही काष्टाचा गुमान. गोवी ब्रह्मरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही गेले. म्हणजे जगात आई वडिलांसारखी पद्धत कुणाचीच नाही. निस्वार्थीपणानं प्रेम करणारे जगात फक्त माय आणि बाप असतात. ती पद्धत वापरली तुम्ही संत माय बाप. आता मनोहर गुरुजी, ताई मनोहर गुरुजी मुंडे हे डाबीकर म्हणजे महाराष्ट्रातले एक फार मोठं व्यक्तिमत्व की आमच्यासारखे हजारो विद्यार्थी गुरुजींनी तयार केले. आपल्या अंबाजोगाई परळी या परिसराचं वैभव म्हणजे मनोहर गुरुजी. आता मनोहर गुरुजींचं ज्येष्ठ असल्यामुळं त्यांनी अतिशय सुंदर चाल म्हणली, नाही तर ह्याचा मेळच लागत नाही लवकर. हेच असे होते, तुम्ही संत माय बाप माय बाप जुळत नाहीत. माय बाप एकड म्हणावं लागते तर कृपावंत एकड म्हणावं लागते. एक जणांना म्हणला माय बाप माय एकड म्हण बाप एकड म्हण, तर माय बाप एकड म्हणला, म्हणला बाप टाळीत बसत नाही, माय तालात येत नाही, कसं करायचं सांगा म्हणला. आता लक्षात आलं का नाही? तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत आहेत आणि तुम्ही माय बाप आहेत, आमचे माय बाप आहेत. माय बाप आता थोडंसं अंतर करतो. जन्म देणारे कोण आहेत? माय बापच आहेत की, पण हित नाही ठावे जननी जन, हित नाही ठावे जननी जन, हित नाही ठावे जननी जन, हित नाही ठावे जननी जन. दहावीला लौकिका चारोटी, चारोटी, दहावीला लौकिका चारोटी, चारोटी, दहावीला लौकिका चारोटी, चारोटी.
माणसं आले बाया तो कुटवर बसल्या बघू नका त्या का थोपाट म्हणे इकडे बघा मी सांगायला लागलोय गज भरलं सगळं जन्म देणारे बी आहेतच पण ह्यांच्यात आणि त्यांच्यात अंतर आहे म्हणजे कसं काय जन्म देणारे हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारुतीही जन्म देणाऱ्या मायबापाला जीवाचं खरं हित माहित नाही खरं हित मायबापाला माहित नाही माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग म्हणून शोधून या आले संत हिताहित जगाचे जगाचं हित कशात आहे जन्म देणाऱ्याला माहित नाही कुणाला माहिती संताला माहिती म्हणून तुम्ही संत माय बाप आणि ती सामान्य नाहीत ही बी मायबापच ती बी मायबाप व्हायला लागले म्हणून यांना एक विशेषण लावलं ही मायबाप जन्मदाते पण ही मायबाप कृपावंत आहे उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत सेना महाराजाचा माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत उदार तुम्ही माय बाप कृपावंत माय बाप क्या बात आहे वा कैलास महाराज उदार तुम्ही संत सेना महाराजाचा जाभंग आहे माय बाप कृपावंत केवढा केला उपकार आणि काय वानू मी पामर आता बघा इकडे लक्ष द्या थोडक्यात लक्ष द्या संत ही मायबाप आहेत आणि ती कृपावंत आहेत ती कसले आहेत कृपावंत आहेत त्याच्यामध्ये कृपू नावाच्या धातूपासून कृपावंत शब्द तयार होतो कृपाळू जसं आपल्याकडे शब्द आहे कृपाळू मराठी प्रमाण कृपाळू हिंदी प्रमाण कृपालू म्हणजे कायम स्वरूपी जे कृपा पाळू नयेत त्यांचं नाव कृपाळू संत कृपा पाळू नयेत त्यांनी नजर जरी फिरवली ना गुरुजी तरी हा दिठीवा जयावरी झळके की पद्म करू माथा पारुखे त्यांची नजर जरी आपल्यावर पडली तरी कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले संतांनी नुसतं नजरेनं जरी आपल्याकडे बघितलं ना तरी आपल्या आयुष्याचं सोनं म्हणून सेना महाराजांचं मंदिर व्हायला लागलंय आपल्या सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करणं मुकुंदराज रोडलाच आहे गरजेचं आहे कारण त्यांचं रोज आपल्याला दर्शन जरी झालं आपल्या आयुष्याचं सोनं झालं लक्षात यायला लागले का बोलणं माझं हा म्हणून ते कृपावंत आहेत कृपा पाळू नये कायम कृपा पाळू काही काही माणसाली नाद आहे काही माणसाली शेळ्या मेंढ्या पाळायचा नाद आहे का नाही काही माणसाली म्हशी पाळायचा नाद आहे ताई म्हशी पाळायचा काही माणसाली जरशा गाई पाळायचा नाद आहे काही माणसं पैसे पाळू नये काय पाळू नये कैलास महाराज पैसे पाळू नयेत पैसे पाळू नयेत काही माणसं पाळू नये घे हां चला काही अशी मनोहर गुरुजी सारखी ती महाराज पाळू नये चला काय म्हणणं आहे तुमचं सांगा हा हाक मारली की हजर महाराज कोणता बी महाराज पाळू नये काही माणसं हत्यार पाळू नये 12 महिने भजने बी खिशात चाकू घेऊन हिंडते नाद माणसाले नाद आहे ना बरोबर आहे की नाही हत्यार पाळू नयेत काही माणसं हत्यार कायम हत्यार संगत असते कसं आहे ज्ञानोबराचे एक शब्द आहे तुम्हाला सांगतो इकडे बघा आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय मोठ्याबरोबर खटकू नये आनंदा मोठ्याबरोबर खटकूच नाही खटकूच द्यायचं नाही शक्यतो कुणाबरोबर मोठ्याबरोबर भांडणच होतेच नाही ते मोठ्याबरोबर गरिबानं तर तुमची वेगळी गोष्ट आहे आमच्यासारखे सांगायला बरोबर आहे का नाही मोठ्याबरोबर खटकू द्यायचं नाही काही बी प्रयत्न लाख करायचे पण खटकू द्यायचं नाही पण जर का बाबा योगानं मोठ्या संघ खटकलं तर जेवणाला विसरायचं झोपीला विसरायचे लेकरं बाळं विसरायचे त्या तांब्याच्या विष्णू बाळावानी हत्यार विसरायचं नाही कळायला लागले का हत्यार संगत घेऊन हिंडायचं शक्यतो तर खटकूच द्यायचं नाही होऊन बी अंगावर आला तरी शहाण्यानं त्याला साईड द्यायची त्याला आमच्याकडं रानडुकराची मुसाण म्हणते डोंगरात ते कुठं तरी जाऊन धडकत आहेत कारण त्याला कंपनीतूनच रिवर्स गिअरची सिस्टीम आलेली नाही कुणाला रानडुकराला सिस्टीमच नाही ती रिवर्स नाहीच त्याला डायरेक्ट धडकत आहे कुठतरी आपल्यावर धडकू द्यायचं नाही एवढं करायचं पण लईच जर मोठा बी एड्यावानीच करायला लागला तर मग आता त्याला नाही इलाज मग हत्यार पाळायचं काय पाळायचं हत्यार पाळायचं आता तुमचं माझं बी खटकू नाही खटकलं काळाबरोबर त्याच्याबरोबर आपलं खटकलं कुणाबरोबर यमाबरोबर काळाबरोबर मग आता पर्याय
हत्यार. पर्याय काय? हत्यार म्हणून ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. प्रजियेले यमे गोत्र प्रजियेले ज्ञानदेवी मंत्र कशाचं हत्यार? हरिनामाचे शस्त्र. हत्यार पाळलं की येमे कुळगोत्र वर्जियेले. म्हणजे हत्यार कायम ठेवायचं, कायम नामस्मरण. प्रवासातल्या माणसांताही आपण प्रवासातले सकाळी सकाळी प्रवासात निघाले की हनुमान चालीसा वगैरे लावून दे. 5 मिनिटं लागते, बाकी काही का लाविनात, पण सकाळी सकाळी 5 मिनिटं हनुमान चालीसा, रामकृष्ण रामकृष्ण 4-5 बऱ्या म्हणलात. माझं एवढं येड्याचं ध्यानात ठेवा, दिवसभराचा प्रवास सुखरूप होणार. फक्त हनुमान चालीसा ऐकायची, बाकी काही लागत नाही. लक्षात आलं का नाही? आता माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या मुद्दा लक्षात येऊन जाईल. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. थोडक्यात म्हणजे हत्यार पाळून. तसे आमचे संत कृपा पाळून. आमचे संत काय पाळून? कृपा पाळू नये म्हणून त्यांना कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलती म्हण तुम्ही संत माय बाप कृपावंत. अशा कृपावंताचं कायमी पतित कीर्तिवानू त्यांचं वर्णन करणं शक्य नाही. पण मला असं वाटतंय की सेना महाराजांसारखे साधूजी जन्माला आले कशासाठी? अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. थोडं लक्ष द्या. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? उद्धराया जन जड जीवा. बघा इकडं, सामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला आले. ऐकायला लागलात का तुम्ही? हा. आणि त्यांना काय विशेषण आहे? कृपावंत. त्यांची कृपा झाल्यावर जगात काय बी होते. होता कृपा तुमची पशु बोले वेद. अहो भिंत चालती, वेद बोलतो, रेडा बोलतो महाराज रेडा. त्यांच्या कृपेचा परिणाम. आमच्या नाही, आमची कृपा माहीत कुणावरच कृपा व्हायला गेली. काय झालंय मग? आशीर्वादच लागानं गेलाय. दिंडीहून आल्यापासून बिघडलंय मग सगळं. दिंडीत एक जणांना आशीर्वाद दिलता म्या, म्हणलं जा तुझं कल्याण होईल.
काल भेट झाली मी म्हणलं बरं आहे का हो म्हणला 10 एकर इकला आपण दिंडीहून आलो त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्याय नाही फिरायला पडलंय मशीन म्हणती मला रांगवा कुठं नादी लागत बसव सांग हो ना लईच गोंधळ व्हायला लागला काय झालंय दिसायला बी कमी दिसायला लागलं चिल्लर तर दिसाना निश्चित नोटा दिसायला काय झालंय की काही हे कळा ना गेलंय आणि काहीच व्हायना गेलंय बाया म्हणते माय मी याला पैसे मागायला लागलाय आम्ही तर पैसे नाही आणले नसू द्या मी सोनं बी घेतोय काही अडचण नाही त्याची 2-2 मणी द्या एकदा मी आणलं मणी द्या एका बाईनं काळे मणी दिले तरी मी नेहलेच पुतीत ओवले बायकोच्या मला बायको एक हा मी परळी अंबाजोगाईला आणि आष्टीला गेलो की सांगत असतोय मला एक बायको म्हणून विठ्ठल विठ्ठल तुमच्या कळण्यातल्या वरचा विषय राहू द्या उघड डोक्यात राहू द्या लक्षात आलं का अशोक महाराज कळलं का नाही कळलं हा मग बस झालं जाऊ द्या आपल्या पार्टीतल्या माणसाला कळालं बस झालं मुद्दा एवढाच आहे की कृपावंत संत आहेत त्यांची कृपा होते महाराज आपली कृपा नाही आशीर्वाद द्यायला ज्ञान लागतं शाप द्यायला तप लागतं आपल्याकडे ज्ञानही नाही तपही नाही पण आपला आशीर्वाद लागणार नाही पण संतांची कृपा आपल्यावर होईल कारण ते अवतार तुम्हा धराया कारण जगावर उपकार करण्यासाठी त्याने अवतार धारण केला उद्धराया जडजीवांचा उद्धार केला आता इकडे लक्ष द्या जड मूड उद्धरिले पुरुषही केले स्त्रियांचे संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली भिंते महाराज जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आले हो आता इकडे बघा देव बी अवतारालाच येतो आणि संत बी अवतारालाच येतात देव बी अवतारच धारण करतो संत बी अवतारच घेतात पण देव अवताराला येणार आणि आल्या पावली 3 काम करणार निघून जाणार किती काम 3 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदास्माकं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे पहिलं काम आहे तुका म्हणी धर्म संस्थापने दुसरं काम भक्ता राखे पायापाशी तिसरं काम दुर्जनाशी संहारी 3 काम करणार आणि आल्या पावली देव निघून जाणार कसे पुढचं बाकी देव करीत नाही देव एवढंच करणार हा देव आपलं धर्माची स्थापना करणार आणि मग तुमच्या संतावर सोपवून देणार तुम्ही बघा कमी जास्तीला मी आहे कमी जास्तीला महाग कसं असते महाराज आता आपण पुण्या बी गावातले आपण माणसं गावातला एखादा माणूस असतो त्याला भजना कीर्तनातलं काही कळत नाही पण ते आपल्या पाठीमागं उभा असतो का नाही कसं त्याला म्हणलं ना अण्णा ते सप्त्याचं बघावं लागेल बघू बरं का तुम्हाला सांगतो दादा पण ती यावशी हाणं नाही आपलं अरे पण तारका हे घेऊन तो ना तू महाराज आहेस ना चांगले महाराज ती वाजविणारे ती हलकीवाले नसते तो पकवाजवाले हा ती काय असेल ते असेल लाव की चांगले लाव म्हणणार पुन्हा लावाय कांदेत होती महाराज लाव म्हणणार लक्षात आलं का नाही हां लाव म्हणणार हो अण्णा लावाय काही अडचण नाही बरं का गाव शहाणं नाही हो आम्ही चांगले माणसं बोलायचे त्यांना किमती कळत नाहीत पैसे देत नाही एवढेच करतो मी तुझ्या पाठीमागं उभा मी आहे तू काही काळजी करू नको तो मला सांगायचं फक्त एवढे ह्याला द्यावं लागते तेवढे त्याला द्यावं लागते मी देतो हा नाही पट्टीवाळा होत मी देतो तुला काय करायचं हां मग तुम्ही असले मी बघतो मग माणूस सगळी तयारी करणार मग जी पाठीमागं उभा असते आपल्या ती स्टेजवर येत नाही ती माणसात येत नाही काय नाही दंडीला असते ती फक्त पाकिट द्यायच्या टायमाला येणार हा ए काय रे ह्याचे किती रे वाजविणाऱ्याचे आपल्याला बी तुरंत बोलतोय ती काही घेऊन देणार नाही त्याला यार ते वाजविणाऱ्याचे किती तर बैठक बसलेली मग ती भजने मध्ये जास्त कमी जास्त करणार ना खालीवरीचा नाद काही भजनेली मधल्यामध्ये गावातले 500 करा लगेच हे अण्णा म्हणा हे किती रे अण्णा त्याला 2000 हे 2000 द्या 500वाला इकडे तिकडे काय बघाल 2 हा घ्या त्याला माहिती नाही सप्ताह झाले हानी म्हणून नकोच कुठाना बरोबर आहे का नाही असला एखादा माणूस पाठीमागं उभा असला की माणसाला पुढं काही अडचण येते का देवानं सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही धर्म प्रचार करा कमी जास्तीला मी महागच उभा आहे लक्षात आलं का नाही हा म्हणून धर्माचं रक्षण करणं माझं काम एक आणि तुम्हाला कोणी धर्म कार्यात आडवा आलं त्याला उडवायचं काम माझं आणि तुम्हाला कायम सांभाळणार आणि म्हणून 3 कामं पण इकडे बघा संतांचं काम डबल चालतं देवापेक्षा 1 काकण जास्त किंमत संताला आहे संत डबल नाही भाऊ देवाचे काम 3
डबल न चलत असल्यामुळे संताची काम 6 बोला कोणते कोणते वाढावया सुख भक्ती भाव धर्म शाबास शाबास वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हारा या कारण अवतार तुम्हारा या कारण फक्त थोडं लक्ष द्या अजून 1 तास राहिले म्हणजे 1 तास नाही 1 तास 8 तास हां 8 तास आता नाही आता नाही जास्त नाही फडफड साहेब आता जास्त लांबीत नाही काय नाही आता थोडक्यात आता इकडे लक्ष द्या माणसं जेवायचे अजून पावसा पाण्याचे दिवस आहेत होय बरोबर आहे का नाही मला टाईम आहे माझं काय नाही पण पाऊस बघावं लागेल होय अडचणीत ना लोकांच्या बघा इकडे लक्ष द्या साहेब बघा आता इकडे लक्ष द्या वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे देवाचे काम किती सांगितले 3 शाबास उलट संताची काम 6 कोणते कोणते 6 आता फक्त क्रियापद आहे त्याला वाढावया हे क्रियापद लावलं की लगे अर्थ लक्षात येते आता बघा वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव वाढावया धर्म वाढावया कुळाचार आणि वाढावया नाम लक्षात आलं का नाही ह्या 6 कामासाठी संत कायम अवताराला येतात मग आता कुळाचार नाम विठोबाचे हे कुळाचारच नाम कुळाचारात का टाकलं त्याचं कारण आहे कुळाचा आचार जरी व्यवस्थित असला तरच नामचिंतन तोंडात येते नाहीतर देवाचं नाव तोंडात येत नाही नाम नावाचं केबल आहे नाम नावाचं वायर आहे केबल आहे आणि त्या नाम नावाच्या केबलची पिन कुळाच्या आचरण रूपी बोर्डात खावलेली ध्यानात बसायला लागले का माझं बोलणं कुळाचा आचरण रूपी काय महाराज बोर्ड आहे आणि त्याच्यात ह्या नाम नावाच्या पिना खावलेल्या आहेत मग तिकडे व्यवस्थित आर्थिंग असली तर तिकडे आर्थिंग पोहोचल नाही ते इकडे देवाच नाव किती म्हणा विठ्ठल विठ्ठल मारक्या मशिवनी माणसं बघणार समजायचं आर्थिंग पोहोचालेलं दिसत नाही बोर्डात काहीतरी बिघाड झालेला आहे कळायला लागले का नाही कुळाच्या आचरणामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे काही कळालं लक्षात आलं का नाही आता बघा माणसामध्ये ए आरती आवाज आहे ना हॅलो हॅलो आवाज आहे ना वायर चांगले ना काय झालं काय नाव आहे तुझं हे चव्हाण हा जय जय का नुसतं जय हा ही जय बरोबर आहे का नाही ही जय अरे ही जय आवाज आहे ना वायर चांगलं आहे की वायर चांगलं आहे मग जे असा बारीक बोर्डात बघणार हा बोर्ड खराब झालेला आहे बोर्ड बिघडलेला आहे काय बिघडलेला आहे बोर्ड बिघडलेला आहे नाम नवद्याची वाचा बोले तो बापाचा बोले तो बापाचा बोले तो बापाचा बरोबर आहे बोर्ड बिघडलेला आहे नाम नवरेजाची वाचा तो लेख तुम्ही फक्त ऐका आपलं वाद काही नाही जेवणाची वाट बघा तो लेख तो बापाचा बोर्ड बिघडलेला आहे
ही जयनं बघितलं, जय म्हणला कशाचा बोर्ड बिघडलाय, वायर नंबर 1 आहे, बोर्ड नंबर 1 आहे. म्हणलं तरी बी आवाज आहे ना. ही बोर्डात लाईट कुठून आली म्हणले डिपीतून आली. कुठून आलेली? डिपीतून. डिपीत बघायचे गेला आणि म्हणला हा फ्यूज गेलेले. काय माय गेली होती भुतापाशी गेली होती भुतापाशी गेली होती भुतापाशी गेली होती भुतापाशी हरी नये फाशी आरे मुडा हरी नये फाशी आरे मुडा हरी नये फाशी आरे मुडा. बरोबर आहे म्हणला, डिप्पीचा दोष आहे म्हणला, बोर्डात काय नाही म्हणला. काय माय गेली होती भूतापाशी. आर्थिंगच पावसाना ना. हरी नये मुखाशी अरे मुढा. म्हणजे म्हणून ही दोन व्यवस्थित असले, बोर्ड आणि डिपी व्यवस्थित असली, आपोआप आर्थिंग पोचती. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ घुमटी. म्हणून कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. महाराष्ट्र नाभिक संघटना आणि त्या संघटनेच्या अंबाजोगाईची ही शाखा आणि या अंबाजोगाईमधल्या सर्व नाभिक संघटनेच्या वतीनं, सर्व नाभिक समाजाच्या वतीनं आपलं आराध्य असणारं संत शिरोमणी श्री संत सेना महाराज, या सेना महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा मला म्हणजे एवढा आनंद वाटला महाराज, एवढा शांततेनं आणि एवढा सुंदर सोहळा. जसे सेना महाराज संत होते तसा सोहळा आपण साजरा केला. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जवळजवळ 1500 लोकांचं जेवणाची व्यवस्था केलेली आणि हे सभागृहामध्ये या ठिकाणी व्यवस्था पावसा पाण्यामुळं केली गेली आणि गोड गायक या ठिकाणी मनोहर गुरुजी येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. कैलास महाराजांचं प्रेम माने आनंद महाराज, आम्ही सगळे आमचे गुरुजी मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळं गुरुजींची आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती, आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि ही सर्व भजनी मंडळ, आमचे अंकुश महाराज, चोपदार, माईक सिस्टम जय चव्हाणची अतिशय सुंदर एकदम, कारण हॉलमध्ये लागेल का नाही गॅरंटी नव्हती पण अतिशय सुंदर लावली. प्रतिष्ठित मंडळी, राजकीय पारमार्थिक सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद. मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत होईल. काही चुकलं असलं 2 तास तर मला माफ करा, मी आपल्या पाया पडतो. पाया पडून नसलं तर माफ करायचं, तुम्हाला काय करायचं करा, त्याचं बी काही एवढं टेन्शन घ्यायचं काम काय, तुमचं काय करणार बरोबर आहे का नाही सांगा. आपलं हे आपल्याकडे जय हो कीर्तन असं मोबाईलमध्ये यूट्यूबला नाव टाका, त्याच्यावर हे कीर्तन आपल्याला बघायला मिळणार आहे. आमचे गंगेश्वरजी पालिमकर हे पालमवरून त्या ठिकाणी केरवाडी गाव आहे, आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनी हे सगळं शूट केलं आहे आणि ते आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळेल. ती सर्वांनी बघा आपल्या मोबाईलमध्ये, ही सगळ्याला विनंती करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. पुन्हा एकदा चुकलं असलं तर माफ करा. झालेली सेवा श्री सेना महाराजांच्या चरणी शांती ब्रह्मपण्णू महाराज मुंडे, माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्णविराम. काय आता उपमा द्यावा सेना महाराजाला, उपमा नाही, शब्दच नाहीत, कारण कशात बी भेसळ निघाली. फक्त आता एकच जागा अशी, वस्तू अशी, त्याच्यात भेसळ करता येत नाही म्हणून ती उपमा संतांना दिली. ती वस्तू म्हणजे चंदन आहे. चंदनाची उपमा झाडाला. तुका मने गुणा चंदनाचे अंगी, तुका मने गुणा चंदनाचे अंगी, तुका मने गुणा चंदनाचे अंगी, तुका मने गुणा चंदनाचे संत जन